नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले। यामुळे यावर्षी सर्वच शेती पिकांच्या उत्पन्नावर मोठा फटका बसला। तर दुसरीकडे शेती पिकांना मिळत असलेला कवडीचा भाव यामुळे शेतकरी वर्गामध्ये सरकारविरुद्ध मोठी नाराजगीही व्यक्त करण्यात येत होती। त्यामुळेच आज राज्य सरकारने राज्यामध्ये सरसकट कर्जमाफी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे। तर मग काय आहे आजचा शासन निर्णय आणि या शासन निर्णयानुसार कर्जमाफी कोणाला फायदा होईल व या अंतर्गत कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे? चला तर मग संपूर्ण आणि सविस्तररित्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, आज जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाच्या सहकार व बंधन वस्त्रोद्योग विभागाने दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी एक शासन निर्णय देखील निर्गमित करून राज्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत परवानगी दिली आहे। याबरोबरच राज्यामध्ये आतापर्यंत या शेतकऱ्यांची झाली आहे कर्जमाफी। राज्यामध्ये जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टी, चक्रीवादळ, पूर परिस्थिती आणि गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत 52,562 कोटी इतकी रक्कम राज्य शासनाकडून देखील वितरित करण्यात आली आहे। याबरोबरच सध्या कर्जमाफीसाठी किती रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे? राज्यामधील शेतकऱ्यांची पीक कर्ज माफ करण्याच्या सदर योजनेअंतर्गत 379.99 लाख रुपये एवढ्या निधीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। यानुसार सदर योजनेसाठी 2023-24 साठी 2023च्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे 379.99 लाख रुपये एवढा निधी वितरणाचा प्रस्ताव हा राज्य शासनाच्या देखील विचाराधीन होता। तर मग या शेतकऱ्यांच्या एवढ्या कर्जाचे होणार आहे रक्कम माफ? तर राज्य शासनाने 2023च्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्यामध्ये बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी 379.99 कोटी रुपये एवढा निधी मंजूर केला व या मंजूर निधीच्या 70% म्हणजे 265.99 लाख रुपये एवढा निधी जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी वितरित करण्यात येत आहे। तर मग या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये आता या कर्जमाफीची रक्कम वितरित करण्यात येणार आहे। आणि अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली। आणि अशाच प्रकारच्या शेती संबंधीतील दररोजच्या दररोज अपडेट जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील पहिल्या लिंकवर जाऊन एक वेळेस अवश्य आमच्या वेबसाईटला भेट द्या, व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन व्हा आणि आजच्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।